नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत। इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना आपल्या चॅनलचा उपयोग होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न स्किप करू नका। ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 24 मार्च 2026च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला, जागतिक क्षयरोग दिन वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 24 मार्चला आपण तो साजरा करत असतो। महत्त्वाचे पॉइंट्स पहा, क्षयरोग अजूनही आपल्या देशासाठी मोठा आरोग्याचा प्रश्न आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी TB संपवण्यासाठी सर्वांना आव्हान केलेलं आहे या दिवसानिमित्त। आणि TB मुक्त भारत अभियानामुळे चांगली प्रगती दिसून येते आणि TB संपवण्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे, असं ते त्या एका कार्यक्रमादरम्यान संबोधित करत होता जनतेला। ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, महाराष्ट्र केसरी 2026 चे विजेते कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हर्षवर्धन सदगीर। महत्त्वाचे पॉइंट्स पहा, महाराष्ट्र केसरी 2026 चे विजेते हर्षवर्धन सदगीर झाले। 68व्या महाराष्ट्र केसरी, म्हणजे कितवी होती? 68वी होती, हे लक्षात ठेवा। आणि अंतिम फेरीमध्ये त्यांनी महेंद्र गायकवाड यांना 4-3 ने पराभव त्यांचा केलेला आहे। आणि हर्षवर्धन सदगीर यांनी 7वे डबल महाराष्ट्र केसरी ते ठरलेले आहेत, म्हणजे दुसऱ्यांदा ते सलग जिंकलेले आहेत ही स्पर्धा। आणि ही स्पर्धा पुण्यातील वाघोली येथे झालेली आहे। आणि हर्षवर्धन सदगीर यांनी मॅट विभागामध्ये जय पाटील यांचा 10-0 ने पराभव केला। माती आणि मॅट विभागातील विजेते अंतिम सामन्यात आमने सामने आले होते। पुढील प्रश्न तिसरा, नॅशनल AI स्किल्ड इनिशिएटिव्ह कोणी सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अश्विनी वैष्णव। महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नॅशनल AI स्किल इनिशिएटिव्ह सुरू केलं। हा कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये लॉन्च झाला आणि माय वेव्ज नावाचा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म देखील सुरू करण्यात आलेला आहे। आणि माय वेव्ज प्लॅटफॉर्मवरती क्रिएटर्सना स्वतःची कला मांडता येणार आहे। आणि ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्राम गाईड देखील या दरम्यान आणला गेलेला आहे। आणि सरकार, उद्योग आणि क्रिएटर मिळून एक मजबूत डिजिटल इकोसिस्टीम तयार करत आहेत या माध्यमातून। प्रश्न चौथा, गोवर्धन परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण ठरल्या आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्रौपदी मुर्मू। महत्त्वाचे पॉइंट्स पहा, द्रौपदी मुर्मू गोवर्धन परिक्रमा पूर्ण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या। त्यांनी 21 मार्च 2026 रोजी ही परिक्रमा पूर्ण केली आहे। त्यांनी मथुरातील दानघाटी मंदिरामध्ये पूजा केली। पूजा झाल्यावरती त्यांनी गोवर्धन परिक्रमा सुरू केली। गोवर्धन परिक्रमा ही उत्तर प्रदेशातील मथुरा येथे असलेल्या गिरिराज गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा आहे। आणि ही परिक्रमा भगवान श्रीकृष्णाच्या स्मरणार्थ केली जाते, असं त्याचं महत्त्व आहे, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। प्रश्न पाचवा, महिला भालाफेक F12 प्रकारात सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कीपा मेरो याने। महत्त्वाचे पॉइंट्स पहा, कीपा मेरो अरुणाचल प्रदेशातील पॅरा खेळाडू आहेत। त्यांनी महिला भालाफेक F12 प्रकारात सुवर्ण पदक मिळवले। ही स्पर्धा ओडिशातील भुवनेश्वर येथे मध्ये झाली आणि कीपा मेरोने स्वतःचा राष्ट्रीय विक्रम या स्पर्धेदरम्यानच मोडलाय। आणि टेची मेटा यांनी महिलांच्या 400 मीटर T13 प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवले आहे। शेवटचा पॉइंट देखील लक्षात ठेवा, नावासकट आणि स्पर्धेचा प्रकार आणि पदक। पुढील प्रश्न 6वा, प्रोजेक्ट ड्रीम लोगोचे अनावरण कोणी केलं?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, देवेंद्र फडणवीस यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रोजेक्ट ड्रीम या प्रकल्पाचा लोगोचे अनावरण केले. हा कार्यक्रम 22 मार्च 2026 रोजी झालाय आणि प्रोजेक्ट ड्रीम मध्ये 100 विलेज लायब्ररीज स्थापन होणार आहेत आणि या प्रकारात 14 ICT लॅब्स असणार आहेत. दीदी की रसोई हा उपक्रम या प्रकल्पाचाच एक भाग आहे आणि प्रोजेक्ट ड्रीम्समुळे 48 गुरुकुल सुरू होणार आहेत. पुढील प्रश्न 7वा. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराण या देशाशी संबंधित आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. UAEने 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अडवलेली आहेत आणि UAEने 25 ड्रोनही यशस्वीरित्या अडवले. हे हल्ले इराणकडून करण्यात आले होते असं UAEने सांगितलंय आणि इराणने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 ही 74वी लाट जाहीर केली आहे आणि इराणने इस्रायलमधील लष्करी व सुरक्षा ठिकाणांवरती हल्ला केल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 8वा. नॅशनल DMF समिट 2026 चे आयोजन कोण करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिनिस्ट्री ऑफ माइन्स यांच्या मार्फत. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नॅशनल DMF समिट 2026 चे आयोजन 23-24 मार्च रोजी करण्यात आले. हा समिट नवी दिल्लीतील स्कोप कन्व्हेन्शन सेंटर येथे होत आहे आणि आयोजन याचे खाण मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ माइन्स करत आहेत. DMF म्हणजे डिस्ट्रिक्ट मिनरल्स फाउंडेशन असं त्याचं फुल फॉर्म आहे आणि DMF निधीचा वापर स्थानिक लोकांच्या विकासासाठी केला जातो आणि समिटचा उद्देश आहे DMF निधींचा योग्य वापर करणे आणि DMF अंतर्गत आरोग्य, शिक्षण, पाणी आणि रोजगार यांसारख्या क्षेत्रांवरती भर दिला जातो. पुढील प्रश्न 9वा. इंदिरा फॅमिली लाईफ इन्शुरन्स स्कीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे किंवा सुरू करत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा राज्य. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही योजना 2026-27च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी केलेली आहे. हे व्यक्तीचं नाव आहे आणि प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांचे जीवन विमा संरक्षण यामध्ये दिले जाणार आहे. ही योजना 2 जून 2026 पासून लागू होईल. या योजनेत राज्यातील 1.15 कोटी कुटुंबांचा समावेश देखील आहे आणि ही योजना गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत सर्वांसाठी असणार आहे. या योजनेमुळे कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता वाढवली जाणार आहे. पुढील प्रश्न 10वा. 2026चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अभय फिरोदिया यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. 2026चा पुण्यभूषण पुरस्कार अभय फिरोदिया यांना जाहीर झालाय. ते फोर्स मोटर्सचे उद्योगपती आहेत आणि हा पुरस्कार वाहन उद्योगातील योगदानासाठी दिला जातो. निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ माशेलकर होते आणि पुण्यभूषण पुरस्काराचे हे 38वे वर्ष आहे. पुरस्कारासोबत 2 लाखांची मदत वजा दिली जाते आणि पुरस्काराचे स्मृतिचिन्ह बाल शिवाजीच्या प्रतिकृतीवरती आधारित असते. यापूर्वी APJ अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांना हा सन्मान मिळालेला आहे. पुढील प्रश्न 11वा. नतांज येथील केंद्रावरती हल्ला कोणी केल्याचे सांगितले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका आणि इस्रायलने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नतांज हे इराणमध्ये एक युरेनियम संवर्धन केंद्र आहे. हे केंद्र जमिनीखाली 80 ते 90 मीटरपर्यंत खोल खोदलं गेलेलं आहे आणि नुकतेच येथे अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला झाल्याचे समोर आले. या हल्ल्यामुळे येथे केंद्राच्या उपकरणांचे मोठे नुकसान देखील झालेले आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न.
टेराफॅब प्रकल्प कोणी जाहीर केलाय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एलन मस्क यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. एलन मस्क यांनी टेराफॅब AI चिप प्रकल्प जाहीर केला. हा प्रकल्प अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ॲस्टिन येथे उभारला जाणार आहे. टेराफॅब हा मोठा कंडक्टर उत्पादन प्रकल्प आहे आणि या प्रकल्पात टेस्ला, स्पेसएक्स आणि XAI यांचा सहभाग आहे. या प्रकल्पाचा उद्देश आहे AI चिप्सचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करणे आणि येथे टेस्लाचा AI5 नावाचा नवीन चिप तयार केला जाईल आणि हा प्रकल्प भविष्यातील AI आणि तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. आजचे आपले 24 मार्च 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल. त्यासाठी थँक्यू सो मच.